हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत की IGSL ट्रेड हे ॲप्लिकेशन तुम्ही कशा प्रकारे यूज करू शकता. यातले काही मेन कंटेंट मी तुम्हाला सांगणार आहे. सो ही आहे आपली IGSL ट्रेडची फर्स्ट विंडो, ज्याच्यामध्ये तुम्हाला यूजर ID आणि पासवर्ड फिल करायचा आहे. तुमचे अकाउंट जर इन्व्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीज इथे अजून ओपन झालेले नसेल तर तुम्हाला गेस्ट लॉग इन हा एक ऑप्शन दिलेला आहे. याच्या थ्रू तुम्ही हे ॲप्लिकेशन कसे आहे, ह्यामध्ये कोणते कोणते कंटेंट इन्क्लूड आहे तर हे तुम्ही वॉच करू शकता. तर त्यासाठी गेस्ट लॉग इनमध्ये आधी जायचं आहे. गेस्ट लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर विचारण्यात आलेला आहे. हा फिलअप केल्यानंतर तुम्हाला एक OTP येतो. हा OTP टाकल्यानंतर एक OTP येतो. ह्या OTPच्या थ्रू तुम्ही गेस्ट लॉग इन करू शकता. तुमच्याकडे जर यूजर ID आणि पासवर्ड अवेलेबल असेल तर तुम्ही डिरेक्टली लॉग इन करू शकता. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड आणि यूजर ID फिल करावा लागतो. हा प्रत्येकाचा युनिक क्लायंट कोड नंबर असतो आणि प्रत्येकाचा वेगळा पासवर्ड असतो. तर आधी मी यूजर ID फिल करते, देन पासवर्ड. त्यानंतर पासवर्ड फिल केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर युअर पासवर्ड विल एक्सपायर इन 6 days. ओके, सो हा जो पासवर्ड असतो हा 14 दिवसांसाठी एक्झिस्ट राहतो. 14 दिवसानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड टाकावा लागतो. हा 14 दिवसानंतर पासवर्ड एक्सपायर होतो. सो ही जी विंडो ओपन झाली तर ही आपली मार्केट ओव्हरव्ह्यूची विंडो आहे. सगळ्यात वरती तुम्हाला सेन्सेक्स दिसतोय, त्या शेजारीच निफ्टी 50 आहे. निफ्टी 50च्या पुढे मी बँक निफ्टी ॲड केलेली आहे. सो तुम्ही इथून मार्केटचे रेट जे चाललेले आहे तर ते इथून चेक करू शकता. वरती सगळ्यात तुम्हाला सेन्सेक्स दिलेला आहे. सेन्सेक्सवरती टॅप केल्यानंतर BSEमध्ये ज्या 30 कंपनीज इन्क्लूड असतात तर त्या तुम्हाला इथे शो होतात. तुम्ही इथून BSEमध्ये इन्क्लूड असलेल्या BSEमधल्या कंपनीज चेक करू शकता. कोणत्या कंपनी प्लसमध्ये आहेत, कोणत्या मायनसमध्ये आहेत तर हे चेक करू शकता तुम्ही इथून. उदाहरणार्थ जर का तुम्हाला मारुती बघायचा असेल तर मारुतीच्या प्राईसवरती टॅप केल्यानंतर ओपन, हाय, लो आणि क्लोज अशा 4 प्राईस तुम्हाला इथे शो होतात. जर तुम्ही मारुती ह्या नावावरती टॅप केलं तर इथे एक विंडो ओपन झाली आहे. ॲड टू वॉच लिस्ट, बाय किंवा सेल करू शकता, चार्ट बघू शकता. चार्टच्या खाली ऑप्शन दिलेला आहे तो कोट आणि ॲड टू फेवरेट. कोट हा ऑप्शन यापुढे आपण नंतर बघणार आहोत. तर इथून हे तुम्ही सगळे डिटेल्स, ह्याच्या थोड्याफार डिटेल्स आहेत त्या बघू शकता. सो असे अजून काही खाली स्टॉक दिलेले आहेत, त्यांच्या पण तुम्ही डिटेल्स इथून चेक करू शकता. देन आपण बॅक येऊया. बॅक आल्यानंतर तुम्हाला वरती निफ्टी 50 दिसते. ज्या प्रकारे आपण सेन्सेक्सच्या डिटेल्स चेक केल्या तर त्याच प्रकारे आपण निफ्टी 50, बँक निफ्टी, तर ह्या देखील आपण इथून डिटेल्स चेक करू शकतो. सो ह्या काही NSEच्या स्क्रिप्ट आहेत की ज्या निफ्टी 50मध्ये इन्क्लूड असतात. तुम्ही इथून त्या स्क्रिप्ट चेक करू शकता, कोणते स्टॉक प्लसमध्ये, कोणते स्टॉक मायनसमध्ये आहेत तर हे तुम्ही इथून चेक करू शकता. देन बॅक येऊया. बॅक आल्यानंतर अगेन मार्केट ओव्हरव्ह्यू. इथे तुम्हाला काही कंटेंट दिलेले आहेत. फर्स्टली इथे कंटेंट दिलेला आहे तो माय स्टॉक. हा माय स्टॉक म्हणजेच तुम्ही जे स्टॉक तुमच्याकडे होल्डिंगला आहेत तर ते स्टॉक तुम्हाला इथे माय स्टॉकमध्ये शो होतात. तुम्ही जर माय स्टॉकवरती टॅप केलं तर डिफॉल्ट एक ऑप्शन आहे. डिफॉल्टमध्ये तुम्हाला काही डिफॉल्ट स्टॉक दिलेले असतात. ह्या डिफॉल्ट स्टॉकच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला स्टॉक ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता. सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःची एक प्रोफाईल क्रिएट करून घ्यावी लागते. ह्या प्रोफाईलमध्ये तुम्ही वेगळ्या प्रोफाईल तुम्ही क्रिएट करू शकता. ह्या प्रत्येक प्रोफाईलमध्ये तुम्ही इंट्राडेची, डिलिव्हरीची किंवा मिड कॅप, स्मॉल कॅप अशा प्रकारे तुम्ही स्टॉक ॲड करून ठेवू शकता आणि स्वतःचा एक पोर्टफोलिओ क्रिएट करून ठेवू शकता. सो लेट्स वी चेक हाऊ टू ॲड प्रोफाईल. सगळ्यात आधी इथे एक प्लसचं चिन्ह आहे तर त्या प्लसच्या चिन्हावरती टॅप करायचं आहे. तुम्हाला इथे एक सिम्बॉल टाईप करावा लागतो. सो इथे मी एक सिम्बॉल टाईप करते. मी इथे मारुती ह्या शेअरसाठी सिम्बॉल टाईप करते आहे. सो मारुती. इथे काही BSE आणि NSEच्या दोन्ही स्क्रिप्ट शो झालेल्या आहेत. मारुती सुझुकी लिमिटेड हा इथे शो झालेला आहे. खाली नाव दिलेलं आहे पूर्णपणे. त्यावरती मारुती इक्विटी NSE हा स्टॉक इथे शो केलेला आहे. मी फर्स्ट जे आहे मारुती तर त्याच्यावरती टॅप करते.
मारुतीवरती टॅप केल्यानंतर ही एक विंडो ओपन झाली. इथे दिलेलं आहे की सिलेक्ट एक्झिस्टिंग प्रोफाईल आणि ॲड न्यू प्रोफाईल. आता मी इथे एक ॲड न्यू प्रोफाईल करते कारण मला नवीन प्रोफाईल ॲड करायची आहे. ह्या प्रोफाईलला नाव देत असताना तुम्ही काही नाव देऊ शकता. तुम्ही स्वतःचं नाव दिलं तरी चालू शकतं किंवा मिड कॅप, स्मॉल कॅप, इंट्राडे, डिलिव्हरी अशा वेगळ्या वेगळ्या नावांनी तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ ह्यामध्ये क्रिएट करून ठेवू शकता. तर मी आता इथे नाव देते लॉंग टर्म, हे नाव मी देते. प्रोफाईल नेमच्या खाली तुम्हाला बाय आणि सेलचे 2 ॲरो दिलेले आहेत. तुम्ही ह्या ॲरोंच्यावरती टॅप करून बाय किंवा सेल करू शकता. तुम्हाला जर का वॉच लिस्टला ॲड करायचा नसेल तरीही चालू शकतं. तुम्ही डिरेक्टली बाय किंवा सेल करू शकता. बट आत्ता मला हा स्टॉक माझ्या वॉच लिस्टला ॲड करायचा आहे. सो मी ॲड टू वॉच लिस्ट करते. वॉच लिस्टला ॲड केल्यानंतर न्यू स्क्रिप्ट सक्सेसफुली ॲडेड टू वॉच लिस्ट लॉंग टर्म, ओके. देन बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर डिफॉल्टवरती तुम्ही जर टॅप केलं तर लॉंग टर्म ही स्क्रिप्ट तुम्हाला इथे ॲड झालेली दिसते. लॉंग टर्मवरती टॅप केल्यानंतर मारुती हा स्टॉक ह्या प्रोफाईलमध्ये ॲड झालेला आहे. मारुतीवरती टॅप केल्यानंतर एक विंडो ओपन झाली आहे. कोट, त्याखाली बाय आणि सेलचे ऑप्शन आहेत. चार्ट, ॲड टू वॉच लिस्ट आणि ॲड टू फेवरेट. तर हे ऑप्शन तुम्हाला इथे ओपन होतात. आत्ता आपण ह्या मारुतीच्या डिटेल्स बघूया. सो कोटवरती आपल्याला जायचं आहे. कोटवरती गेल्यानंतर ही एक विंडो ओपन होती आहे. वरती तुम्हाला मारुती इक्विटी NSE हे नाव दिलेलं आहे. त्याखाली तुम्हाला बाईंगचा रेट दिलेला आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला बेस्ट 5 दिलेले आहेत. बेस्ट 5 म्हणजेच हे बेस्ट 5 रेट आहेत. त्याखाली बायर दिलेले आहेत. बायर क्वांटिटी आणि बाय प्राईस दिली आहे. त्याच बाजूला तुम्हाला सेल क्वांटिटी आणि सेलिंगची प्राईस दिलेली आहे. तुम्ही इथून ज्या पहिल्या बेस्ट 5 रेट आहेत तर ते इथून चेक करू शकता. त्याखाली तुम्हाला टोटल बायर्स दिलेले आहे, टोटल बाय क्वांटिटी आणि त्या साईडला टोटल सेल क्वांटिटी दिलेली आहेत. तुम्ही इथून बायर आणि सेलरमध्ये कंपॅरिझन करू शकता. त्यानंतर बेस्ट 5 नंतर तुम्हाला डिटेल्स हा ऑप्शन दिलेला आहे. ह्या डिटेल्स ऑप्शनमध्ये ह्या स्टॉकच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला शो होतात. वरती ओपन आणि हाय, सकाळी मार्केट ओपन झाल्यापासून मारुती ह्या स्टॉकने कितीला तो ओपन झालेला होता, त्यानंतर कितीचा हाय दिलेला आहे, कितीचा लो दिलेला आहे. त्यानंतर खाली प्रिव्हियस क्लोज, हा कालचा क्लोज इथे शो केलेला असतो. त्यानंतर खाली 52 वीक हाय आणि 52 वीक लो, एका वर्षामधला हाय आणि लो इथे शो केलेला आहे. त्याखाली एम कॅपिटल म्हणजेच मार्केटमधलं कॅपिटल किती क्रोरचं आहे ह्या स्टॉकचं तर ते इथे शो केलेलं आहे. त्याखाली तुम्हाला DPR हाय आणि DPR लो म्हणजेच डे प्राईस रेंज हाय आणि डे प्राईस रेंज लो, तर ही रेंज दिलेली आहे. तुम्ही कोणताही स्टॉक घेत असाल तर तुम्हाला डे प्राईस रेंजच्या मध्येच तुम्हाला ह्याचं ट्रेडिंग करावं लागतं. त्यानंतर खाली तुम्हाला ATP दिलेली आहे. ATP म्हणजेच ॲव्हरेज ट्रेडेड प्राईस दिलेली आहे. त्याखाली तुम्हाला मारुती ह्या स्टॉकमध्ये किती व्हॉल्यूम आहे तर हे इथं शो केलेलं आहे. त्यानंतर खाली LTQ आणि LTT म्हणजेच लास्ट ट्रेडेड क्वांटिटी आणि लास्ट ट्रेडेड टाईम हा दिलेला आहे. त्यानंतर खाली तुम्हाला काही टेक्निकल व्ह्यू देखील शो केलेला आहे. त्यामध्ये पिव्होट पॉईंट, सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे शो केलेले आहेत. तुम्ही इथून टेक्निकल व्ह्यू देखील याचा पडताळून पाहू शकता. इंट्राडेच्या दृष्टीने ह्या डिटेल्स तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या असतात. देन तुम्ही जर हा स्टॉक डिलिव्हरीसाठी ठेवत असाल तर डिलिव्हरीसाठी तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस करणं हे देखील खूप गरजेचं असतं. डिटेल्सच्या पुढे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे स्क्रिप्ट इन्फॉर्मेशन. तर ह्या स्क्रिप्ट इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला फंडामेंटल डिटेल्स बघायला मिळतात. इन्स्ट्रुमेंट, ISIN नंबर, त्यानंतर इश्युअन्स कॅपिटल, फेस व्हॅल्यू, तर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्ही इथून चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे चार्ट देखील शो केलेला आहे. तुम्ही जर शो मोरमध्ये गेला तर तुम्हाला पूर्ण चार्ट बघायला मिळतो. हा लाईन चार्ट आहे. लाईनवरती जर तुम्ही टॅप केलं तर कॅन्डलस्टिक, लाईन चार्ट आणि एरिया चार्ट ओपन होतो. तुम्हाला हवा त्या पद्धतीने तुम्ही इथून चार्ट घेऊ शकता. सो हा कॅन्डलस्टिक चार्ट, हा इंट्राडेचा चार्ट आहे. तुम्हाला जर हिस्टॉरिकल घ्यायचा असेल तर हिस्टॉरिकल घेऊ शकता. 5D म्हणजेच 5 दिवसांचा इथे शो केला आहे. त्याखालीच 1 मंथ, 1 इयर, तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथून चार्ट बघू शकता. इथे मी 5 दिवसांचा चार्ट घेतला आहे. हा 1 मंथचा चार्ट आहे. देन बॅक आल्यानंतर चार्टच्या पुढे आहे
कंपनी ओव्हरव्ह्यू. ह्या कंपनी ओव्हरव्ह्यूमध्ये त्या कंपनीचा पूर्णपणे ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. म्हणजेच त्या कंपनीचा ॲड्रेस, तिथल्या ऑडिटरचा ॲड्रेस, त्या मेन मॅनेजमेंटमध्ये कोण कोण आहे तर ह्या सगळ्यांची नावं इथे दिलेली आहेत, त्यांच्या पोझिशन्स दिलेल्या आहेत. सो तुम्ही इथून ते चेक करू शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला शेअर होल्डिंग पॅटर्न दिलेला आहे. ह्यामध्ये मार्च 2020 आणि जानेवारी 2020 इथून तुम्ही कंपॅरिझन ह्यामध्ये करू शकता. फॉरेन इन्व्हेस्टमेंट किती आहे, त्यानंतर म्युच्युअल फंडमधलं होल्डिंग किती आहे कंपनीचं, त्यानंतर त्याच्या प्रमोटरकडे होल्डिंग असलेलं आणि अदर होल्डिंग. तर हे तुम्ही 100%चं डिवायडेशन इथून चेक करू शकता आणि 2 क्वार्टरमध्ये तुम्ही हे कम्पेअर करू शकता. देन तुम्हाला इथे रिझल्ट्स दिलेले आहेत कंपनीचे, जे कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट्स डिक्लेअर होत असतात. ते इयरली, हाफ इयरली आणि क्वार्टरली असे इथे दिलेले आहेत. रिझल्ट्समध्ये तुम्ही कन्सॉलिडेटेड आणि स्टँडलोन अशा दोन्ही प्रकारे तुम्ही इथे रिझल्ट्स चेक करू शकतात. सो हा स्टँडलोन रिझल्ट आहे. तर ह्यामध्ये तुम्ही मार्च 20 आणि जानेवारी 20 असा आपण आता चेक करतो. ह्यामध्ये तुम्हाला 3 वर्षांचे रिझल्ट्स दिलेले आहेत. क्वार्टरली तुम्ही हे चेक करू शकता. 3 वर्षांच्यामध्ये 2020, 2018, 2019 आणि 2017 ह्या सगळ्या वर्षांचे तुम्हाला इथे रिझल्ट्स दिलेले आहेत. तुम्ही इथून चेक करू शकता. ह्या रिझल्ट्समधून तुम्ही कंपनी कशा प्रकारे ग्रोथ करते हे बघू शकता. देन पुढे तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट देखील तुम्हाला इथे कन्सॉलिडेटेड आणि स्टँडलोन दिलेली आहे. त्यानंतर खाली तुम्हाला 3 वर्षांची बॅलन्स शीट दिलेली आहे की ज्यामध्ये तुम्ही 3 वर्षांच्यामध्ये कंपनीचं कंपॅरिझन करू शकता, तिची ग्रोथ कशी आहे. तर हे तुम्ही चेक करू शकता इथून. इथे तुम्हाला ॲसेट आणि लायबिलिटीज दिलेल्या आहेत. ह्यामध्ये देखील तुम्ही कंपॅरिझन करू शकता. ॲसेट किंवा लायबिलिटीज ह्या वाढल्यात, कमी झाल्यात. देन तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. इथे देखील तुम्ही 3 वर्षांच्या दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही कंपॅरिझन करून चेक करू शकता. आणि एक्सपेंडिचर हा कमी झालेला आहे किंवा वाढलेला आहे. सो तुम्ही तो इथून चेक करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला कंपनीचे जे फायनान्शियल रेशोज असतात तर ते इथे दिलेले आहेत. मग त्यामध्ये EPS रेशो, PE रेशो, PEG रेशो, क्विक रेशो, करंट रेशो, तर असे सगळे जे रेशोज आहेत तर ते इथे तुम्हाला दिलेले आहेत. हे तुम्हाला अगेन इथे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. तुम्हाला हे ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट करून दिलेले आहेत. सो तुम्ही इथून चेक करू शकता. आणि इथे देखील तुम्हाला 3 वर्षांचे रेशोज दिलेले आहेत. तुम्ही ह्यामध्ये पण कंपॅरिझन करून चेक करू शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला दिलेलं आहे ते म्युच्युअल फंडचं होल्डिंग दिलेलं आहे. मारुती हा स्टॉक कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्क्लूड आहे तर हे तुम्हाला इथून बघायला मिळेल. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या कंपन्यांचे म्युच्युअल फंड होल्डिंग चेक करू शकता. ओके, सो आता आपण चेक केलं कंपनीचे कोर्टमध्ये ज्या काही डिटेल्स होत्या तर त्या आपण चेक केल्या. बॅक आल्यानंतर आपण अजून एखादी स्क्रिप्ट ॲड करून बघूया. स्क्रिप्ट ॲड करण्यासाठी आपल्याला प्लस ह्या सिम्बॉलवरती जायचं आहे. त्यानंतर वरती सिम्बॉल टाकायचं आहे. सपोज आपण येस बँक बघूया. येस बँक मी टाईप करते. टाईप केल्यानंतर खाली BSE आणि NSE अशा दोन्ही स्क्रिप्ट खाली आलेल्या आहेत. ह्यातून मी NSE इक्विटी ही स्क्रिप्ट मला चॉईस करायची आहे. NSE इक्विटीवरती टॅप केल्यानंतर ही एक विंडो ओपन होते. आता मी एक्झिस्टिंग प्रोफाईल ऑलरेडी माझी आहे लॉंग टर्म ही, तर मी डिरेक्टली ॲड टू वॉच लिस्ट करते. न्यू स्क्रिप्ट सक्सेसफुली ॲडेड टू वॉच लिस्ट लॉंग टर्म. ओके करायचे. देन बॅक यायचे. बॅक आल्यानंतर लॉंग टर्म ही जी प्रोफाईल आहे आपण क्रिएट केली तर त्यामध्ये येस बँक ही ॲड झाली आहे. येस बँकवरती टॅप केल्यानंतर कोर्टमध्ये आपण डिटेल्स सगळ्या बघत असतो. जसे आपण आता मारुतीचे डिटेल्स चेक केल्या तर त्याच प्रकारे सगळ्या डिटेल्स तुम्हाला येस बँकेच्या देखील बघायला मिळतील. तुम्ही इथून त्या चेक करू शकता. तुम्हाला ह्यामध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. चार्ट, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डिटेल्स सगळ्या, बेस्ट 5 रेट दिलेले आहेत. तुम्ही इथून चेक करू शकता. स्क्रिप्ट ॲड केल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपण कशाप्रकारे बाय करू शकतो. जिथे आपण कोट हे ऑप्शन बघितला त्याखालीच बाय आणि सेलचं ऑप्शन आहे, तिथून तुम्ही बाय करू शकता. त्याचबरोबर अजून एक मी दाखवते. सपोज आपल्याला SBI हा स्टॉक बाय करायचा आहे तर मी SBI सिम्बॉल सर्च करते. इथून मी SBI इक्विटी NSE हा मी इथून चेक करते. BSE आणि NSE दोन्हीचे पण इथे शो झालेले आहेत. मी इथून SBI EQ NSE हा स्टॉक मी घेते.
SBIवरती टॅप केल्यानंतर ही विंडो आलेली आहे. इथून मला आता वॉच लिस्टला माझ्या ॲड करायचं नसेल, डिरेक्टली मला हा बाय आणि सेल जरी करायचा असेल तरी मी इथून करते आहे. सो मी आता इथे बाय करते. बाय करण्यासाठी मी बायचा ॲरो दिलेला आहे, त्यावरती गेले. ही विंडो ओपन झाली आहे. SBI इक्विटी NSEवरती नाव आहे, त्याखाली बीड आणि ऑफर म्हणजेच बाईंगच्या आणि सेलिंगच्या प्राईस इथे दिलेल्या आहेत. त्याखाली मार्केट डेप्ट म्हणजे जे मगाशी आपण मार्केटचे बेस्ट 5 रेट चेक केले तर ते आहेत. त्याखाली आपल्याला ऑर्डर टाईप दिलेली आहे, ही तुम्हाला RL ठेवावी लागते. त्यानंतर खाली मार्जिन आहे. जर तुम्ही इंट्राडे करणार असाल तर तुम्हाला इथून मार्जिन सेट करायचे. त्यानंतर खाली क्वांटिटी सेट करायचे आहेत. डिस्क्वांटिटी ह्या 0 ठेवायचेत आणि खाली तुम्हाला प्राईस दिलेली आहे तर ती प्राईस सेट करायची आहे. सो मी आता इथे करंट रेट टाकते. करंट रेट टाकल्यानंतर सबमिट केलं की तुम्हाला एक कन्फर्मेशनची विंडो येते. सो इथे डिटेल्स चेक करायचे आणि कन्फर्म करायचे. देन आपल्याला इथे ऑर्डर बुकमध्ये जायचं आहे. आपली पोझिशन बाय झाली की रिजेक्ट झाली की पेंडिंग आहे हे चेक करण्यासाठी. तर इथे ओपन, कम्प्लिटेड आणि ऑल असे ऑप्शन आहेत. ओके, सो येस बँक हा माझा पेंडिंगमध्ये राहिलेला आहे. मी ती मोडिफाय करते कारण करंट रेटपेक्षा मी खालच्या रेटला मी ऑर्डर टाकली आहे. सो इथे मोडिफायचा ऑप्शन आहे, कॅन्सल पण आहे आणि मोडिफाय पण आहे. इथून मी मोडिफाय घेते. मोडिफाय नंतर मी जो करंट रेट चाललेला आहे तर तो रेट मी इथे सेट करते. करंट रेट सेट करत असताना करंट रेटपेक्षा तुम्ही वरची ऑर्डर जर का टाकली काही पैशांनी वरची ऑर्डर तरीही ती करंट रेटलाच बाय होते. सो इथे मी करंट रेट सेट केला आहे आणि सबमिट नंतर कन्फर्म नंतर ऑर्डर बुकमध्ये जायचं आहे. सो ऑर्डर बुकमध्ये माझी मगाशी जी ऑर्डर माझी ओपनमध्ये होती तर ती आता कम्प्लिटेडमध्ये गेली आहे. सो ओके, कम्प्लिटेडमध्ये माझी SBI हा एक्झिक्यूट आहे, तो माझा बाय झालेला एक्झिक्यूट झालेला आहे. त्यानंतर एक्झिक्यूटच्या बाजूला मला ऑलचा ऑप्शन आहे तर त्या ऑलमध्ये जायचं आहे. ऑलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑलमध्ये बाईंगच्या, सेलिंगच्या, पेंडिंग असलेल्या, रिजेक्ट झालेल्या अशा सगळ्या ऑर्डर तुम्हाला ऑलमध्ये दिसतात. अगेन सांगते, ओपनमध्ये फक्त पेंडिंगच्या, कम्प्लिटेडमध्ये कम्प्लीट झालेल्या आणि ऑलमध्ये सगळ्या ऑर्डर तुम्हाला शो होतात. कम्प्लिटेडमध्ये मी एक ऑर्डर ओपन केली SBIच्या आत्ता आपण जी टाकलेली होती. तर इथे तुम्ही सगळ्या ज्या डिटेल्स आहेत तर त्या चेक करू शकता. RLमधून ही ऑर्डर घेतलेली होती म्हणजेच मला इथे रोलिंग लिमिट मी ठेवलेलं होतं. त्याखाली तुम्हाला एक नेट पोझिशन असं एक ऑप्शन दिलेलं आहे. इथून तुम्ही तुमच्या पोझिशन चेक करू शकता. तर इथे आता माझी SBIची ऑर्डर आहे. तर SBI इथे 10 नेट क्वांटिटी आहेत आणि त्यापुढे त्याची प्राईस दिलेली आहे. पुढे LTP म्हणजेच लास्ट ट्रेडेड प्राईस दिली आहे आणि खाली MTM म्हणजेच मार्क टू मार्केट हा माझा प्रॉफिट किंवा लॉस दाखवलेला असतो. ओपन केली पोझिशन तर स्क्वेअर अप आणि कन्वर्ट पोझिशन असे दोन्ही ऑप्शन आहेत. नेट पोझिशनमध्ये तुमचं व्हॅल्युएशन किती झालेलं आहे घेतलेल्या स्टॉकचं, त्यानंतर त्याची सेलिंग व्हॅल्यू, बाईंग व्हॅल्यू, नेट व्हॅल्यू किती आहे अशा सगळ्या डिटेल्स चेक करू शकता. खाली जे कन्वर्ट पोझिशन आहे, जर तुम्ही एखादा स्टॉक मार्जिनमधून घेतला असेल आणि तो डिलिव्हरीसाठी कन्वर्ट करायचा असेल तर तुम्ही कन्वर्ट पोझिशनमध्ये जाऊ शकता. कन्वर्ट पोझिशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2 प्रोडक्ट दिसतं आहे म्हणजेच आपण डिलिव्हरीमध्ये कन्वर्ट करतो आहे तर तिथे डिलिव्हरी ठेवायचं आहे. त्यानंतर खाली आपण किती क्वांटिटी कन्वर्ट करतो आहे तर ते सेट करायचं आहे. तुम्ही आहे तेवढ्या क्वांटिटी कन्वर्ट करू शकता किंवा त्यापेक्षा कमी देखील क्वांटिटी तुम्ही कन्वर्ट करू शकता. क्वांटिटी सेट केल्यानंतर सिम्पली इथे सबमिट करायचं आहे. देन तुमची पोझिशन आहे ही कन्वर्ट होणार मार्जिन टू डिलिव्हरी किंवा डिलिव्हरी टू मार्जिन. त्यानंतर खाली दुसरं ऑप्शन आहे तर तो स्क्वेअर अप आहे. स्क्वेअर अप म्हणजेच तुम्हाला जर ही पोझिशन सेल करायची असेल तर तुम्ही स्क्वेअर अप करू शकता. स्क्वेअर अप सेलिंग करण्यासाठी तुम्हाला स्क्वेअर अपचा ऑप्शन आहे किंवा जिथून आपण बाय केला होता तिथे सेलिंगचा पण ऑप्शन आहे. स्क्वेअर अपमध्ये गेल्यानंतर ही सेलिंगची विंडो ओपन झाली आहे. आपण ऑर्डर टाईप सेट करायची, RL ठेवायचे. त्याखाली प्रोडक्ट टाईप हे तुमचं मार्जिन ठेवायचं कारण आपण मार्जिनमधून स्टॉक खरेदी केलेला, सो आपण मार्जिनमधूनच सेल करणार आहोत. त्याखाली तुम्हाला क्वांटिटी सेट करायच्या आहेत. 10 क्वांटिटी घेतलेल्या 10 क्वांटिटी आपण सेल करतो आहे. त्यानंतर खाली डिस्क्लोज क्वांटिटी आहे तर त्या 0 ठेवायच्या आहेत आणि खाली आपल्याला प्राईस सेट करायची आहे. तर ही जी प्राईस आहे
तर करंट जो रेट चाललेला आहे तर तो रेट आत्ता इथे डिफॉल्ट आलेला आहे, पण मला त्यापेक्षा पुढची ऑर्डर लावायची आहे. प्रॉफिटमध्ये हा स्टॉक मला सेल करायचा आहे, तर त्यासाठी मी काही पैसेवरती मी माझं टार्गेट सेट करते. हे माझं टार्गेट आहे. टार्गेट सेट केल्यानंतर मला सिम्पली ते सबमिट करायचं आहे. सबमिट नंतर एकदा चेक करून मला कन्फर्मेशन द्यायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर अगेन मला ऑर्डर माझी चेक करायची. सो ऑर्डर बुकमध्ये माझी SBIची ऑर्डर माझी पेंडिंगमध्ये आहे, कारण मी जो करंट रेट चाललेला होता तर त्या करंट रेटपेक्षा पुढची ऑर्डर टाकली आहे. सो ही माझी ऑर्डर पेंडिंगमध्ये राहिली आहे. मी ही ओपन करून चेक करू शकते. इथून RLमधून मी ऑर्डर हे माझं टार्गेट लावलेलं आहे मी. त्यानंतर खाली प्रोडक्ट टाईप मार्जिन आहे. इथे पेंडिंगमध्येच असताना मी ऑर्डर कॅन्सल करू शकते किंवा मोडिफाय करू शकते. जरी मला मोडिफाय कशी करायची हे मी थोड्या वेळ आधी तुम्हाला दाखवलेलं होतं. देन जरही मला कॅन्सल करायची असेल ऑर्डर तरी कॅन्सलचं ऑप्शन आहे. टार्गेट सेट केल्यानंतर आपण बघणार आहोत की आपण सेम ऑर्डरला स्टॉप लॉस कसं लावू शकतो. तर मी तरी या ऑर्डरमध्ये जाऊन सेलिंगच्या विंडोला परत गेली आहे. सेलिंगमध्ये ते तुम्हाला RL दिलेले आहे. RL म्हणजे रोलिंग लिमिट. त्याच्याच खाली SL आहे. SL म्हणजे स्टॉप लॉस. इथून आपण स्टॉप लॉस सेट करणार आहोत. ओके, तर स्टॉप लॉस नंतर मी मार्जिनमधून बाय केला होता, तर मी स्टॉप लॉस पण मार्जिनमधूनच लावणार आहे. मार्जिन सेट करायचं आहे, त्याखाली क्वांटिटी सेट करायचे आहेत. देन प्राईस सेट करत असताना कितीचं तुम्हाला स्टॉप लॉस लावायचं आहे तर ती प्राईस इथे सेट करायची आहे. तर मी ते प्राईस सेट करते. इथे मी करंट रेट जो चाललेला होता त्यापेक्षा काही पैसे खालची मी ऑर्डर टाकते आहे. जेवढी माझी रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी आहे तर तेवढी मी प्राईस इथे टाकली. त्यानंतर खाली ट्रिगर प्राईस विचारण्यात आली आहे. प्राईस आणि ट्रिगर प्राईस ह्यामध्ये तुम्हाला 10 पैशांचा मिनिमम 10 पैशांचा डिफरन्स ठेवावा लागतो. सो मी जी प्राईस लावली आहे त्यापेक्षा 15 पैसे वरची मी ट्रिगर प्राईस लावते, कारण मी जेव्हा हा स्टॉप लॉस लावत असते तेव्हा सेल होत असताना ह्या दोन्हींच्या मधल्या किमतीला माझा स्टॉक आहे हा सेल होत असतो. तर मी ते ट्रिगर प्राईस सेट केली आणि प्राईस सेट केली. त्यानंतर खाली मला सिम्पली सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्मेशन विचारण्यात येतं. कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर पोझिशन चेक करायची. सो ऑर्डर बुकमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे 2 ऑर्डर दिसत आहेत पेंडिंगमध्ये असलेल्या SBIच्या. तर फर्स्ट ऑर्डर जी आहे तर ती आपण RLमधून टाकलेली होती, जी आपले टार्गेट आहे. आणि त्यानंतर वरती आहे ते स्टॉप लॉस आहे जो आत्ता आपण लावलेला होता. हा स्टॉप लॉस तुम्ही मोडिफाय पण करू शकता आणि कॅन्सल पण करू शकता. तुमचं जर टार्गेट हिट झालं तर तुम्हाला स्टॉप लॉस कॅन्सल करावा लागतो, आणि स्टॉप लॉस हिट झाला तर टार्गेट कॅन्सल करणं गरजेचं आहे. त्यानंतर बॅक घेऊया. बॅक आल्यानंतर अजून काही कंटेंट आहेत की जे तुम्हाला डेली यूज करावे लागतात. तर असे कंटेंट काय आहेत ते बघूया. वरती जो मेनू बार आहे 3 लाईन्स दिसत आहेत तुम्हाला, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे तो मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मार्केट ओव्हरव्ह्यू दिसतो आहे की जो जस्ट आता आपण चेक केला. त्यानंतर तुम्हाला खाली न्यूज आणि इव्हेंट्स दिलेले आहेत. तर न्यूज इव्हेंट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या ज्या न्यूज आहेत, अनाऊन्समेंट असतात किंवा मग सेक्टर न्यूज असतात, डेलीच्या ज्या सगळ्या न्यूज असतात तर त्या तुम्हाला इथे मार्केटशी रिलेटेड तर त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे तो बल्क डील्स. तुम्ही इथून चेक करू शकता. तुम्ही इथे डेट सेट करायची आणि बल्क डील्स चेक करू शकता. त्यानंतर FII ॲक्टिव्हिटीज. देन IMP ऑप्शन म्हणजे IPO. तर इथे तुम्हाला ओपन IPO, फोर्थकमिंग IPO आणि क्लोज IPO असे तुम्हाला चेक करायला मिळतील. आत्ता ओपन IPO नाही आहे, फोर्थकमिंग पण नाही आहे आत्ता. आणि क्लोजमध्ये जर का तुम्ही चेक केलं तर इथे काही क्लोज झालेले IPO तुम्हाला दिलेले आहेत. तर इथून तुम्ही ते चेक करू शकता. IPO नवीन आलेले असतील किंवा ओपन असलेले IPO असतात तर हे तुम्ही इथून चेक करू शकता. देन नेक्स्ट पार्ट आहे तो ट्रेडिंग. ह्या ट्रेडिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला ट्रेडिंगशी रिलेटेड सगळे कंटेंट बघायला मिळतात. तर एक मेन कंटेंट आहेत तर ते आपण चेक करूया. ऑर्डर बुक जो आपण आत्ता बघितला. त्यानंतर ट्रेडबुकमध्ये तुम्हाला सगळे जे ट्रेड असतात आत्तापर्यंत तुम्ही केलेले
दिवसामध्ये, तर ते तुम्हाला इथे दिसतात. त्यानंतर नेट पोझिशनमध्ये तुम्हाला सगळ्या नेट पोझिशन बघायला मिळतील, त्या पण आपण चेक केल्या. त्यानंतर हा स्टॉक व्ह्यू आहे. स्टॉक व्ह्यूमध्ये तुमच्याकडे होल्डिंगला असलेल्या स्टॉकचं करंटचं व्हॅल्युएशन काय आहे ते बाय किंवा सेलसाठी पण तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत. इथून तुम्ही ते चेक करू शकता. देन फंड व्ह्यू दिलेला आहे. ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑल इक्विटी प्लस FNO फंड किती आहे, इक्विटी कंबाईन फंड किती आहे किंवा NSE डेरिव्हेटिव्हचा फंड किती आहे हा चेक करू शकता. ह्यामध्ये तुम्हाला जर का आपण ऑल घेतला तर वरती तुम्हाला अवेलेबल असणारा फंड, त्यानंतर युटिलाइज केलेला फंड आणि नेट अवेलेबल असणारा फंड, तर हा इथून चेक करू शकता. ते सगळ्यात मोस्ट IMP पार्ट आहे तो म्हणजे बॅक ऑफिस. बॅक ऑफिसमधून तुम्ही तुमचं लेजर स्टेटमेंट चेक करू शकता, तुमचा अवेलेबल असलेला फंड यूज करू शकता. त्यानंतर तुमचं जे होल्डिंग आहे त्याचं क्लोजिंग रेटनुसार व्हॅल्युएशन किती झालेलं आहे, तुम्हाला किती त्यामधून प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे, तर हे सगळं चेक करू शकता. फर्स्ट ऑप्शन P&L समरी. P&L समरीमध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट कळतं आहे. तर ॲरोवरती क्लिक केल्यानंतर एक स्टॉक तुम्ही ओपन करून चेक करू शकता किती स्टॉकमध्ये तुम्ही आत्तापर्यंत ट्रेडिंग केलं होतं आणि त्यामधून तुम्हाला किती प्रॉफिट झालेला आहे किंवा किती लॉस झालेला आहे, तर ते इथून तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तो लेजर स्टेटमेंट. तर ह्या लेजर स्टेटमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर स्क्रोल डाऊन केलं तर खाली तुम्हाला जो अवेलेबल बॅलन्स आहे तर तो तुम्हाला इथे शो होतो. इथे तुमचं लेजर डेबिट आणि क्रेडिट किती डेलीचं आहे तर हे तुम्हाला इथून चेक करता येईल आणि इथून तुमचा बॅलन्स तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तो होल्डिंग स्टेटमेंट. ह्या होल्डिंग स्टेटमेंटमध्ये तुमच्याकडे होल्ड असणारे जेवढे स्टॉक आहेत तेवढेच फक्त तुम्हाला ह्यामधून शो होतात. तुम्ही इथून होल्डिंग चेक करू शकता. देन नेक्स्ट पार्ट आहे तो फायनान्शियल इन्फॉर्मेशन. अरे ह्यामध्ये तुमच्याकडे असणारा लेजर बॅलन्स तुम्ही चेक करू शकता. तुम्ही एखादा चेक वगैरे दिला असेल आणि तो अजून क्लिअर झाला नसेल तर तुम्हाला तो अनकन्साइल्डमध्ये तो शो केली जाते ती अमाऊंट. त्यानंतर तुम्हाला मार्जिन किती आहे, BSE मधलं मार्जिन किती आहे किंवा NSEमध्ये मार्जिन किती आहे, तर हे तुम्ही इथून चेक करू शकता. सो हे आपण आता बॅक ऑफिस चेक केलं. अजून काही ह्यामध्ये कंटेंट आहेत, पण ह्यापैकी जे तुम्हाला डेली यूज करावे लागतात कंटेंट, तर ते मी आता तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगितले. ह्यामध्येच वरती तुम्ही जर इंट्राडे करत असाल तर वरती तुम्हाला टॉपर दिलेले आहेत किंवा मग मोस्ट ॲक्टिव्ह स्टॉक दिलेले आहेत किंवा त्याच्याच बाजूला इंडायसेस देखील दिलेले आहेत. तुम्ही इंडायसेस पण इथून चेक करू शकता. त्यानंतर ग्लोबल इंडायसेस पण दिलेले आहेत, ह्या देखील तुम्ही इथून चेक करू शकता. ह्या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.